विद्यार्थी मित्रांनो, तुमचंही तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला नसेल आणि तुम्हाला आता मोठं प्रश्नचिन्ह हे पडलं असेल, की सर आमचा नंबर लागणार की नाही? आतापर्यंत 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचे टोटल 3 राऊंड झाले असून बऱ्याच विद्यार्थी मित्रांना या तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा त्यांना त्यांचं जे मनपसंत कॉलेज आहे, तर ते मनपसंत कॉलेज हे मिळालेलं नाही. तर अशा विद्यार्थी मित्रांनी टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी पुढची जी प्रक्रिया आहे, तर ती पुढची प्रक्रिया सांगणार आहे, जेणेकरून तुमचा नंबर लागणार आहे. तुमचा नंबर राहणार नाही, एकही विद्यार्थ्याचा ॲडमिशन राहणार नाही, सर्वांचे नंबर लागतील. परंतु त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील आणि त्या फॉलो केल्यानंतर तुमचं ॲडमिशन हे 100% होईल. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच 11वीच्या पुढच्या ॲडमिशन प्रोसेसबाबत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा कॉलेज सिलेक्ट केलं असेल आणि तुम्हाला जरी कमी पर्सेंटेज असतील आणि तुम्हाला जे कॉलेज घ्यायचं असेल आणि ते कॉलेज तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्येही भेटलं नसेल, तर आता तुम्हाला कॉलेज चेंज करून घ्यायचे. हो, तुम्ही आता कॉलेज चेंज करा, कॉलेज स्विच करा, दुसरं कुठलं तरी पर्याय निवडा. कारण त्या कॉलेजमध्ये जे कट ऑफ येतात ते कट ऑफ तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा किंवा पर्सेंटेजपेक्षा तुमचं मेरिट मार्कपेक्षा जास्त असेल, म्हणून तुमचा नंबर तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा लागलेला नाही. या 5 फेरीपैकी एक फेरी ही मुलींची होणार आहे. आता तो 4था राऊंड होतो का 5वा होतो हे अजून जेव्हा शेड्यूल येईल 4थ्या फेरीचं, तर तेव्हा आपल्याला समजणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे, तर कट ऑफ चेक करून घ्यायचं आहे. आता कट ऑफ कसं चेक करायचं आहे, तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर यायचं. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नंबर का लागलेला नाही याचं कारण तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच दिसून येईल. तुम्ही जो फॉर्म भरला आहे, तर तिथंच तुमचं रिझन दिलेलं असतं. तुम्ही ज्या कॉलेज निवडल्या होत्या, तर त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर का लागला नाही, तर ते रिझन तुम्ही शोधू शकता. ते रिझन जरी तुम्ही शोधलं आणि तुम्हाला कळलं, तर तुम्ही पुढचा जो राऊंड आहे, तर पुढच्या राऊंडमध्ये त्या चेंजेस करू शकता. त्यासाठी ते कारण दिलेलं असतं. म्हणून तुमचा नंबर पुढच्या राऊंडला लागून जाईल. त्यासाठी तुम्हाला हे रिझन पाहावं लागेल, की आत्ता ज्या राऊंडसाठी तुम्ही फॉर्म भरला होता ज्या कॉलेजसाठी, तर त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर का लागला नाही. तर यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचं जे अकाउंट आहे 11वीच्या ॲडमिशनचं, तर ते अकाउंट लॉग इन करून घ्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एका विद्यार्थ्याचा अकाउंट हे लॉग इन केलेलं आहे. आता तुम्हाला इथं मी रिझन सांगतो. तर याचा नंबर ज्या कॉलेजसाठी त्यांनी सिलेक्ट केला होता, तर त्या कॉलेजमध्ये का लागलेला नाही याचं रिझन देण्यात आलेलं आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला कॅप ॲडमिशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि तिथं बघा कॅप ॲडमिशन समरी आणि कॅप अलॉटमेंट स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कॅप अलॉटमेंट या पर्यायावर स्टेटस केल्यानंतर तुम्हाला अशी काही राऊंड 3साठी जी माहिती तर ती देण्यात येईल. आणि इथं बघा चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड, म्हणजे कोणतं रिझन आहे तुम्हाला ॲडमिशन भेटलं नाही. तर इथं रिझन चेक करण्यासाठी आपल्याला इथं यावं लागेल. तर इथं बघा देण्यात आलेलं आहे. इथं ज्या कॉलेज त्यांनी टाकल्या होत्या, तर त्या कॉलेज इथं आलेल्या आहेत. कॅटेगरी कुठल्यामधून टाकली, तर जनरलमधून कॅटेगरी टाकली होती. तर रिझन फॉर नॉट अलॉटेड. आता 1 नंबरची जी कॉलेज टाकली होती, तर तिच्यामध्ये याचा नंबर का लागलेला नाही, तर यू आर नॉट अलॉटेड युअर प्रिफरन्स नंबर इज 1 ॲज अ कट ऑफ मार्क ऑफ जनरल प्युअर फॉर युअर प्रिफरन्स नंबर इज 437. म्हणजे याचं जे मेरिट मार्क आहेत, तर ते मेरिट मार्क खूप कमी आहेत. आणि इथं जे यादी लागलेली आहे, तर ते मेरिट मार्क 436वर ते क्लोज झालेली. त्यानंतर दुसरी कॉलेजला ते होतं की यू आर नॉट अलॉटेड प्रिफरन्स नंबर 2 ॲज अ कट ऑफ मार्क जनरल प्युअर फॉर युअर प्रिफरन्स नंबर इज 427 आणि याला मेरिट मार्क कमी होते. त्यानंतर नॉट अलॉटेड सिन्स एनी वॅकन्सी प्रेझेंट इन द ड्यू चॉईस, म्हणजे ही जी तिसरी कॉलेज होती, तर त्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सीज नाही, तर त्यामुळे त्याला ॲडमिशन भेटले नाही. तर ह्या मोठ्या चुका आपण करत असतो. तर काय असतं, तुम्ही ज्या प्रत्येक राऊंडला जेव्हा फॉर्म भरता, तर तेव्हा तुम्ही या गोष्टी चेक करत नाही. तुम्ही फक्त फॉर्म भरत चालता. परंतु त्या कॉलेजला तुम्हाला व्हॅकन्सीसुद्धा चेक करायची. तुम्ही ज्या कॉलेज सिलेक्ट करताय, तर तिच्यामध्ये जरी व्हॅकन्सी नसेल, तर तुम्हाला ॲडमिशन कुठून भेटेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टी चेक करा. कॉलेजला व्हिजिट करून एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या, की तुम्हाला OBCच्या किती जागा आहेत, का ओपनच्या जागा आहेत, की जागाच नाही. तर ही सगळी डिटेल्स घ्या जी तुम्ही कॉलेज टाकत असाल. तर यासाठी याचा नंबर लागला नाही, तर याचं मेरिट मार्क इथं बघू शकता 392 आणि दोघं कॉलेजचे जे मेरिट मार्क आहेत, तर ते 437वर क्लोज झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून तुमचा नंबर लागेल. आता या विद्यार्थ्याला काय करावं लागेल, तर कॉलेज ऑब्व्हियसली चेंज करावे लागेल, तरच त्याचा नंबर लागेल. या कॉलेजला याचा नंबर लागणार नाही, कारण आता फक्त तुम्हाला मुलींचा एक राऊंड वगळून फक्त मुलांचा एक राऊंड उरलेला आहे. आणि नंतर जरी मुलं राहिले, तर ते स्पेशल राऊंड करण्यात येतील. परंतु तेव्हा तुम्हाला फीसुद्धा जास्त मोजावी लागू शकते. त्यामुळे विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो, जे ऑफिशियल 5 राऊंड आहेत तर याच्यामध्ये तुमचा नंबर लागायला पाहिजे. आता तुम्ही जरी टेन्शन घेत असाल की माझा नंबर लागला नाही, मग आता काय करायचं? तर पुढे तुम्हाला एकच करायचं आहे, ते म्हणजे ज्या कॉलेजसाठी तुम्ही नंबर लावत असाल तर तिला जाऊन व्हेरीफाय करून घ्या की तुमच्याकडे वॅकन्सी आहेत की जागा सीट्स खाली आहेत की नाही. नंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन भेटेल, म्हणजे तुम्ही कॉलेज बदलू शकतात. दुसरी जी कॉलेज असेल जी तुम्हाला सोयीस्कर पडेल तर तिला ॲडमिशन घेऊ शकतात. आता राऊंड 4चं शेड्यूल कधी येतं हे लवकरच आपल्याला पोर्टलवर अपडेट येईल. त्यासाठी आज चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा.